माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. एक व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावतो आणि त्यानंतर सुरू होतो त्याच्या वारसांमध्ये प्रॉपर्टीबाबतचा वाद. तो असा: तुमच्या वारसांमध्ये भविष्यात वाद टाळायचे असतील तर केव्हाही एकतर मृत्यूपत्र कागदोपत्री करावे किंवा फॅमिली सेटलमेंट कागदोपत्री करावे, ज्यामुळे भविष्यात कौटुंबिक कलह टाळले जातात आणि प्रॉपर्टीची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. परंतु जर का मृत्यूपत्र केलेच नसेल तर ती प्रॉपर्टी कोणाला मिळणार? तर एखादा व्यक्ती जर मृत्यूपत्र न करता मरण पावला असेल तर त्याची प्रॉपर्टी ही त्याच्या क्लास 1 हिअर्सला जाते. हे कोणत्या कायद्यानुसार? तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956च्या कायद्यानुसार क्लास 1 हिअर म्हणजे त्या व्यक्तीची पत्नी, त्या मृत व्यक्तीचा मुलगा, त्याची मुलगी आणि त्याची आई हे क्लास 1चे हिअर्स होतात. ज्यावेळेस तो मृत्यूपत्र न करता मरण पावतो त्यावेळेस त्याची प्रॉपर्टी ह्या 4 जणांमध्ये समान हिश्श्याने वाटली जाते. मुलाला मुलगी इतकाच समान हक्क मिळतो. जर मृत्यूपत्र न करता तो व्यक्ती मरण पावला असेल आणि त्याचे क्लास 1चे हिअर्स अस्तित्वात नसतील तर मग, किंवा तो अविवाहित असेल तर मग त्याची प्रॉपर्टी कोणाला जाते? ज्यावेळेस व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावतो त्यावेळेस त्याचे क्लास 1चे हिअर्स नसतील तर त्याची प्रॉपर्टी ही त्याचे वडील, त्यानंतर त्याचा भाऊ, त्यानंतर त्याची बहीण, किंवा हे तिन्ही पण नसेल तर इतर नातेवाईक यांमध्ये ती प्रॉपर्टी वाटली जाते. म्हणजेच जर का सदर मृत व्यक्तीचे जो मृत्यूपत्र न करता मरण पावतो त्याची प्रॉपर्टी ही त्याच्या क्लास 1च्या हिअर्सना मिळते. परंतु जर का त्याचे क्लास 1चे हिअर्स जिवंत नसतील किंवा अस्तित्वात नसतील किंवा तो अविवाहित असेल तर त्याची प्रॉपर्टी ही क्लास 2 हिअर्सना मिळते. म्हणजे कोण? वडील. वडील नसले तर कोण? भाऊ. भाऊ नसला तर कोण? बहीण. बहीण नसले तर कोण? इतर नातेवाईक. त्यांना ही प्रॉपर्टी अशा पद्धतीने मिळते. जर त्यापैकी सुद्धा कोणी म्हणत असेल की मी खर्च केला, 7/12ला माझं नाव आहे, या घरात मी राहत आहे, मी जमीन कसत आहे, कब्जा माझा आहे, त्यामुळे मला त्यामध्ये संपूर्ण हक्क मिळाला पाहिजे, तर तसे नसते. कायद्यानुसारच वारस ठरवले जातात. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करावा. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.